नमस्कार मित्रांनो ॲग्री रायडरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम 2 वर्ष मराठी माध्यम आणि कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम 3 वर्ष इंग्रजी माध्यम यांच्या ॲडमिशन चालू झालेले आहेत। त्या ॲडमिशनविषयी आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, निम्नस्तर कृषी शिक्षण विद्याशाखा, पदविका प्रवेश, कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम 2 वर्ष मराठी माध्यम, कृषी तंत्र निकेतन 3 वर्ष इंग्रजी माध्यम। हा पदविका अभ्यासक्रमासाठी कालावधी आणि पात्रता। कृषी तंत्र पदविका जे मराठी माध्यम आहे त्याचा कालावधी आहे 2 वर्ष, पात्रता आहे 10वी पास। कृषी तंत्र निकेतन जो इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम आहे त्याचा कालावधी आहे 3 वर्ष, त्याची सुद्धा पात्रता 10वी पास। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे, त्यांच्या ज्या कार्यक्षेत्रातील जिल्हे आहेत ते कोणकोणते आहेत ते आपण बघू, जिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। तर पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर। तर प्रवेश क्षमता किती आहे ते पण आपण बघू। जे कृषी तंत्र विद्यालय आहे त्याचे आहे 60 आणि कृषी तंत्र निकेतनाचे आहे 40। कृषी तंत्र पदविका आणि कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज भरण्याबाबत सूचना। ऑनलाईन प्रवेश सुरू दिनांक 28/5 आणि अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 16/5/2025। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ आहे mpkv.diplomaadmission.com। तुम्ही या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। प्रवेश शुल्क किती आहे? जे खुले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 400 रुपये आहे, आरक्षित उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 200 रुपये आहेत। आता हे प्रवेश शुल्क तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन भरायचे आहे। वयोमर्यादा किती राहील? उमेदवाराचे वय हे 30पेक्षा कमी असावे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वयाची अट ही 5 वर्ष शिथिलक्षम आहे। उमेदवारासाठी काही महत्त्वाच्या सूचना आपण घेऊ। उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेनुसार www.mpkv.diplomaadmission.com या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। प्रवेश अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत टपालाने, कुरिअरने किंवा हात पटवड्याने विद्यापीठात पाठवू नये। संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर स्वाक्षरी, उमेदवाराचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करायच्या आहेत। त्या संकेतस्थळावर किंवा वेबसाईटवर अपलोड करायची कागदपत्रे कोणकोणती आहेत? पहिलं आहे इयत्ता 10वीचे गुणपत्रक प्रमाणपत्र, विद्यालयाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट। तिसरं आहे जातीचे प्रमाणपत्र, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यास नॉन क्रिमिनल आवश्यक आहे। नंतर प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते पण तुम्ही अपलोड करू शकता। तुमच्याकडे जर NCCचं जर सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथे अपलोड करू शकता। विद्यार्थ्यांना 12% गुणांचा अधिभार मिळवण्यास पात्र प्रमाणपत्र, तलाठी किंवा पटवारी यांचा 7/12 उतारा किंवा खसारा, गाव नमुना, उमेदवाराच्या नावे किंवा आईवडिलांच्या किंवा आजूबाजूच्या नावे असावा। भूमिहीन शेतमजूर असल्यास त्याचं प्रमाणपत्र किंवा शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा इथे चालू शकते। याचा तुम्हाला अधिकचा गुण तुम्हाला इथे मिळू शकतात। उदाहरणार्थ जर तुम्हाला 12वीमध्ये म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 12%चा अधिकचा अधिभार मिळेल, तर तुम्हाला 70% असेल तर हे 12+ जर केले तर 82% असा तुमचा अधिभार लागून येईल। म्हणजे तुम्हाला 82% तुमच्या गुणवत्ता यादीत पकडले जातील। त्याच्यामुळं हा दाखला खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर क्रीडा प्रमाणपत्र तालुका किंवा जिल्हा लेवलचं असेल तर, तुमचे आईवडील आजी माजी सैनिक असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्ही जोडू शकता। कृषी विद्यापीठ किंवा कृषी परिषदेचे कर्मचारी असल्यास त्याचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही जोडू शकता। म्हणजे तुमचे आईवडील कृषी विद्यापीठामध्ये किंवा कृषी परिषदेमध्ये कामाला असल्यास त्याचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्ही जोडू शकतात। जर तुम्हाला अपंगत्वाचं असेल तुमचं तर ते सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड करू शकता। आणि कोणी अनाथ असेल तर ते अनाथचंसुद्धा प्रमाणपत्र तुम्ही त्यासोबत अपलोड करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना नाशिक जिल्हा 2 वर्ष कोर्ससाठी गव्हर्मेंट पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी घटक कृषी तंत्रालय विद्यालय, मालेगाव कॅम्प,
तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांचा खाली मोबाईल नंबर दिलेला आहे. ह्या मोबाईल नंबरवरती तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा प्रत्यक्ष जाऊन घटक कृषी तंत्र विद्यालय मालेगाव कॅम्प इथे त्यांना तुम्ही भेटू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर ॲग्री रायडर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून इथून पुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील. धन्यवाद.